नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर आपण दूध मशीन वापरत असाल तर तुमच्याकडे किती एचपी ची मोटर आहे हे पहिल्यांदा पाहून घ्या। बरेचसे विक्रेते बरेचसे डीलर्स हे शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देत नाहीत। तर कशी माहिती हवी आहे तुम्हाला आता सांगतो। जर तुमचा पंप 120 ते 250 एलपीएम चा असेल तर अर्धा एचपी ची मोटर सफिशियंट आहे बघा। त्याच्या पुढचा जो आहे 350 ते 450 पर्यंत जर असेल तर 1 एचपी ची मोटर सफिशियंट आहे। हे सोडून रॉंग पद्धतीनं विक्री करणे म्हणजे शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करणे। कसं केलं जातं, गरज नसताना पंपास 1 एचपीच्या समजून 2 एचपीच्या 3 एचपीची मोटर टाकून दिली जाते। जर तुम्हाला त्या मोटरमध्ये थर्मल रिले सिस्टीम नसते, एकदम हाय स्पीड ग्रिप घेतली जाते, त्याच्यामुळे पंपातल्या पट्ट्या जातात, फेन्स जातात, बेरिंगला काम लागतं। जी काही तयार झालेली मशीन आहे त्या एलपीएम पासून जे काही तयार होणारी मशीन आहे किंवा मोटर आहे त्याला तेवढ्याच कॅपॅसिटीची पंप आणि मोटर ह्याचं कॉम्बिनेशन एक प्रकारचं दिलेलं जातं। आणि 2 एचपीची मोटर जर ज्यावेळेस टाकली जाते त्यावेळेस 650 ते 1000 एलपीएमच्या पंपापर्यंत चालते। मित्रांनो, एवढी गरजेची माहिती जर तुम्हाला असेल तर तुम्ही काही होणाऱ्या भविष्यातल्या चुकांपासून तुम्ही नक्कीच वाचा। त्याच्यावरचा जो डिटेल्स व्हिडिओ आहे, कोणत्या पंपाला कोणती मोटर वापरायची, किती एलपीएमचा पंप असावा आणि मोटर कोणत्या कंपनीची असावी, ब्रँड कोणत्या कंपनीला डेव्हलप केला पाहिजे, कसा केला पाहिजे, याचा डिटेल जो व्हिडिओ आहे तो मी YouTube मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण देणार आहे। तर नक्कीच आपण पाहायला किंवा शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।